हॅलो नमस्कार, निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, काल मी एक व्हिडिओ टाकला होता की आपली जी ट्रॅव्हल बॅग आहे त्यामध्ये खूप जणांना मोठी साईज हवी होती, म्हणजे मोठी आणि छोटीच्या मधली म्हणजे मीडियम साईज। ह्या मीडियम साईज मध्ये आजचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळतील। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे आपण सेम तीच डिझाइन बनवली आहे, पण साईज आणि ह्याची स्टिचिंगची स्टाईल थोडी आपण वेगळी ठेवली आणि ह्याच्यात जास्तीत जास्त आपण चेंजेस केलेले आहेत। तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला हे 3 पीस घेतलेत। तर बाहेरच्या पॉकेटसाठी आपण जो पीस कट करून घेतलाय त्याचं माप आहे 10 इंच बाय 8.5 किंवा तुम्ही 9 इंच सुद्धा ह्याची जे आपलं मार्जिन आहे ते घेऊ शकता। आणि त्यानंतर त्याच मापाचं अस्तर कट करून घेतलं। त्यानंतर 2 मेन फॅब्रिक त्याला रबर शीट सोबत मी इथं अटॅच करून घेतलंय। आणि तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आपण आपल्या कुठल्याही बॅगला रबर शीट अटॅच करतो तेव्हा ती बॅग जास्त दिवस टिकते आणि त्याची फिनिशिंग सुद्धा खूप छान तयार होते। आणि या बॅगचं मी माप ठेवलेलं आहे 22 इंच बाय 17.5 इंच। तुम्हाला याच्यात थोडंफार कमी जास्त सुद्धा करता येऊ शकतं। तर बघा, ह्याच पीसचं मी दोन्ही पीस कट करून घेतलेत याच मापाची, आणि त्याच मापाचं मी इथं अस्तर सुद्धा कट करून घेतलंय। आता आपल्याला काय करायचंय, मी आजचे जे आपला व्हिडिओ आपली जी बॅग आहे त्यामध्ये क्विल्टिंग वेगळ्या प्रकारची केली आहे। यामध्ये आपले डिझाईन बघा अशी त्रिकोणी स्टाईल मध्ये आहे, क्रॉस मध्ये। तर त्याच पद्धतीने मी इथं आजची ही आपली क्विल्टिंग सुद्धा केली आहे। त्याच्याने आपले आतले डिझाईन सुद्धा छान दिसते आणि आपला जो कपडा आहे तो सुद्धा आपल्या रबर शीट सोबत अटॅच राहतो आणि बॅग खूप जास्त मजबूत सुद्धा तयार होते। त्यानंतर आपल्याला दोन्ही पीस वरती 2.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि चारी साईडला 2.5 इंचाचे बॉक्स रेडी करून घ्यायचे। लास्ट जे आपलं जी बॅग आहे त्यासाठी माझ्या कस्टमरची डिमांड होती, त्यांना एक ब्रॉड बेस हवा होता, त्यासाठी मी इथं 2.5 इंचाचा जो बॉक्स आहे तो रेडी करून घेते। तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही 2 इंचाचा सुद्धा बॉक्स इथं रेडी करून घेऊ शकता। तर मी चारी साईडला इथं बॉक्स रेडी करून घेते आणि ते नंतर रेडी केल्यावर त्याच्यावरती आपण ते बॉक्स कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आपण जो एक पीस आहे तो घेणार आहोत आणि त्यानंतर जो आपलं बाहेरचं पॉकेट आहे ते रेडी करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला जो आपण छोटा पीस घेतला होता 10 बाय 8.5 इंचाचा, तर तो घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला वरतून खाली 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि हे पीस आपण बनवण्यासाठी आपण इथं 11 इंचाची झीप यूज केली, कारण की मी कधीही जे आपलं पॉकेट आहे ते बनवताना किंवा मग झीप अटॅच करताना थोडी एक्स्ट्राची झीप कट करत असते। त्यानंतर इथं 1.5 इंचावरती मार्किंग केल्यावर आपल्याला इथून कट करून घ्यायचंय। तुम्हाला जर वाटलं तुम्ही डायरेक्ट वरच्या साईडने सुद्धा झीप लावू शकता, पण इथं मी न करता फिनिशिंगसाठी इथं मी कट करून त्याच्यावरती ही झीप लावून घेते आणि त्याच मापाचं आपल्याला इथं अस्तर सुद्धा कट करून घ्यायचंय। आता आपले अस्तरचे 2 पीस आणि मेन पीसचे 2 पीस आपल्याला मिळालेले आहेत। तर बघा, आता इथं आपल्याला जी आपण झीप घेतली होती ती इथं उलटी ठेवून घ्यायची मोठ्या पीसवरती आणि ती स्टिच करायची आणि त्यावरती अस्तर ठेवून त्याला सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे। आणि असं केल्याने आपल्याला जी आपली आतली फिनिशिंग आहे कुठेही धागेदोरे निघत नाही। जर तुम्हाला वाटल्यास तुम्ही डायरेक्टही करू शकता, पण डायरेक्ट केल्यावर आतमध्ये धागेदोरे दिसतात आणि चेन सुद्धा लवकर चेनमध्ये ते धागे किंवा ते निघलेलं सगळं जे जॉईंट आहे ते सुद्धा तिथं अडकू शकतं। तर बघा, इथं अशा प्रकारे मी चारी साईडला इथं शिलाई देऊन घेतली, त्यानंतर त्याला दाब शिलाई देऊन हे रेडी केलं आणि वरचा पीस सुद्धा आपल्याला बघा अशा पद्धतीने वरच्या साईडला उलटा करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने अस्तर, हे दोन्ही टायमाला आपल्याला स्टिच करून घ्यायचे। अशाने आपल्याला डबल पाइपिंग लावण्याची गरज नाही आणि त्याने आपली आतली जी फिनिशिंग आहे ती सुद्धा खूप छान रेडी होते। तर बघा, इथं मी स्टिच करून घेतलं, त्यानंतर ते वरच्या साईडनं पलटी करायचं आणि तिन्ही साईडला इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघा, इथं आपला हा बाहेरचा पॉकेट ऑलमोस्ट रेडी झालाय। त्यात आपण आता एक रनर इन्सर्ट करणार आहोत आणि त्यानंतर हे रनर इन्सर्ट झाल्यावरती आपल्याला त्यातला एक पीस घ्यायचा आहे, त्याचा मिडल काढायचा आणि मिडल पासनं आपल्याला 4 इंच वरती खाली मार्किंग करून घ्यायची आणि हे पॉकेट आहे ते तिथं स्टिच करून घ्यायचंय। आणि जोपर्यंत मी हे स्टिच करते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ खाली एक छानशी कमेंट टाईप करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा फक्त 1च सेकंड लागतो, सो लाईक नक्की करा।
तर बघा इथं अशा प्रकारे मी दोन्हीचे मिडल काढले. त्यानंतर खाली आपल्याला 4 इंचावरती इथं मार्किंग करून घेतली आणि हे आता आपण स्टिच करणार आहोत. आणि स्टिच करताना लक्षात ठेवायचं, वरची साईड आणि खालची साईड आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करायची आणि कडाचे जे दोन्ही जे साईड आहेत तिथे आपल्याला स्टिच नाही करायचं, तिथं फोल्ड नाही करायचं, कारण की आपण जेव्हा बेल्ट लावतो त्याने आपलं ते आहे ते कव्हर होऊन जातं. त्यामुळे वरच्या साईडने आणि खालच्या साईडनेच फक्त आपल्याला इथं स्टिचिंग करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर एक एक स्टेप फॉलो करत जर इथं बॅक स्टिच केली तर त्याने तुमची जी बॅगची फिनिशिंग आहे ती खूप छान तयार होते आणि बॅग सुद्धा खूप जास्त दिवस टिकते आणि स्पेशियस पण भरपूर होते. तर बघा अशा पद्धतीने मी इथं बाहेरचं पॉकेट रेडी करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं, दुसऱ्या साईडला म्हणजे आपल्याला जे आतनं पॉकेट रेडी करायचं त्यात सुद्धा आपल्याला दुसऱ्या पीसवरती सेम जी प्रोसेस आहे ती फॉलो करायची. पण इथे आपल्याला आतल्या पॉकेटसाठी मी फक्त अस्तरचा यूज केलाय, रबर शीट आणि कुठेही मेन पीसचा इथं यूज नाही केला, कारण की अस्तर सुद्धा आपलं एकदम टॉप क्वालिटीचं असतं. त्यामुळे अस्तरने सुद्धा जे पॉकेट रेडी होतं ते सुद्धा खूप जास्त दिवस टिकतं आणि खूप छान पद्धतीने सुद्धा इथं रेडी होतं. तर बघा अशा पद्धतीने मी आतलं जे अस्तर आहे ते चारी साईडने मी फोल्ड करून घेतलंय स्टिच करून. त्यानंतर आपल्याला हे आतल्या साईडला अटॅच करून घ्यायचं आणि सेम पद्धतीने आपल्याला मिडल काढायचा, 4 इंचावरती मार्किंग करायची आणि हे चारी साईडने आपल्याला आतला पॉकेट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपला इथं आतलं पॉकेट सुद्धा रेडी झालंय. आता आपल्याला याच्यावरती आपले स्ट्रॅप जे आहेत ते स्ट्रॅप यूज करायचे आहेत. मी इथं रेडीमेड स्ट्रॅपचा यूज केलाय आणि याला मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणून ब्लॅकचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ह्याचे जे आपलं मेन पीस आहे त्याचं सुद्धा स्ट्रॅप बनवून इथं अटॅच करू शकता. तर माझ्या कस्टमरची डिमांड होती, त्यांना खूप जास्त लॉंग बेल्ट हवे होते, त्यासाठी मी इथं 60 इंचाचे बेल्ट यूज केलेत. पण नॉर्मली आपल्याला इथं 52 ते 55 इंचाचेच बेल्ट यूज करायचे असतात, जेणेकरून आपली बॅग जी आहे ती हातात सुद्धा धरता येते आणि आपल्याला शोल्डरला सुद्धा अडकवता येऊ शकते. तर बघा इथं त्यांना लॉंग बेल्ट हवे होते म्हणून मी 60 इंचाचे बेल्ट इथं कट करून घेतले. त्यानंतर आपल्याला इथं जे आपण पॉकेट आपण जॉईन केलं होतं त्याच मार्जिनमध्ये व्यवस्थितपणे हे जे बेल्ट आहेत ते पिनअप करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला तिथून जी मार्किंग आपण ठेवली होती 4 इंचाची तिथपर्यंतच आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. तिथून खाली आपल्याला 3 ते 4 शिलाई देऊन स्टिच करून घेऊन आपल्याला दोन्ही पीस रेडी करून घ्यायचे. तर बघा इथं मी दोन्ही पीसला इथं जे बेल्ट आहेत ते अटॅच करून घेतलेत. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडनी झिप अटॅच करायची. तर झिपसाठी मी इथं ब्लॅक झिपचाच यूज केलाय. मधनं ती आपली अनफोल्ड केली, मधनं रिमूव्ह ती सेपरेट केली. त्यानंतर उलटी ठेवून दोन्ही साईडला एक एक पीस ठेवला आणि त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आणि ही शिलाई दिल्यानंतर आता आपल्याला आतनं फिनिशिंग यावी त्यासाठी आपण इथं पायपिंगचा यूज करणार आहोत. तर बघा इथं मी अस्तरचे 2 पीस कट करून घेतलेत. त्यानंतर आपल्याला जी झिप अटॅच केली होती त्याच्यावरतीच आपल्याला हे जो पीस आहे तो सुद्धा अटॅच करायचा आहे आणि तो अटॅच झाल्यानंतर आपल्याला त्याला आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि दाब शिलाई द्यायची आणि दाब शिलाई दिल्यावरती आपल्याला ते डबल फोल्ड करून घ्यायचं. अशा पद्धतीने जेव्हा आपण बॅग स्टिच करतो तेव्हा आपल्या बॅगला चांगली फिनिशिंग येते, बॅग जास्त दिवस टिकते आणि ऑब्व्हियसली आपण जे हाताने स्टिच करतो ते तर खूप दिवस टिकतंच आणि रफ अँड टफ आपण कितीही यूज केलं याला तरी ती आपली बॅग कुठेही त्याला कुठल्याच प्रकारचं जे आहे ते खराब होणार नाही. किंवा मग जे आपण झिप आहे ना त्याच्यामध्ये रनर सुद्धा 2-2 अटॅच करतो आणि टॉप क्वालिटीचे रनर अटॅच करतो, त्यामुळे सुद्धा आपली बॅग जास्त दिवस टिकते. इथं मी दोन्ही पीस जॉईन केले, त्यात रनर एक एक इन्सर्ट केला आणि आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचंय. आणि लक्षात ठेवायचं जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा जे आतले आपले स्ट्रॅप आहेत ते आपल्या शिलाईमध्ये येऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजी घ्यायची. आणि आता आपल्याला तिन्ही साईडला इथं स्टिच करून घ्यायचंय. तर बघा इथं मी तिन्ही साईडला स्टिच केलं. आता आपल्याला तिन्ही साईडला इथं पायपिंग करून घ्यायची. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पायपिंग नाही केली तरी चालेल, पण इथं मी फिनिशिंगसाठी हमेशा पायपिंग करून घेते. आणि जर तुम्हाला पायपिंग करायला आवडत नसेल तर मी याचाच नेक्स्ट जे आहे याचे मी खूप प्रकार दाखवलेले आहेत की विदाऊट पायपिंगची सुद्धा बॅग कशी स्टिच करायची, तिथे जाऊन तुम्ही ते आपले व्हिडिओज बघू शकता. तर बघा मी इथं तिन्ही साईडला पायपिंग करून घेतली. त्यानंतर जे आपले बॉक्स आहेत आपल्याला ते अटॅच करून घ्यायचे. तर चारही कॉर्नर्स आपल्याला व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचे
आणि त्यानंतर हे चारी कॉर्नर्स अटॅच झाल्यानंतर आता आपली ऑलमोस्ट बॅग इथं रेडी झाली आहे. पण मी इथं चारी कॉर्नर्सला सुद्धा पायपिंग करून घेते. आता आपली पायपिंग झाल्यानंतर बॅग आपली खूप फिनिशिंगसह खूप छान पद्धतीने आणि एकदम लेवलमध्ये इथं बॅग रेडी झाली आहे. आणि ज्यांना 2 ते 3 दिवसाच्या प्रवासासाठी जायचे तर त्यात आरामशीर 2 ते 3 दिवसाचे 3-4 माणसांचे कपडे व्यवस्थितपणे बसू शकतील अशी ही बॅग आहे. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा. आणि हो, लवकरात लवकर आपला जो लॉंग व्हिडिओ आहे बॅग मेकिंग बिझनेस बद्दल तो सुद्धा येणार आहे. सो आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा, आपल्यासोबत कनेक्ट राहा आणि तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्हालाही घर बसल्या तुमच्या बिझनेससाठी खूप फायदा होणार आहे. सो तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, त्या जे व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला जे सुद्धा क्वेश्चन विचारायचे असतील ते आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, त्याचेही तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. तोपर्यंत बाय बाय.